सर्वांना सादर दंडोत प्रणाम. धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आज मी महानुभाव पंथाच्या तीर्थकाशीमध्ये अर्थात श्री क्षेत्र परमेश्वरपूर म्हणजेच रिद्धपुरामध्ये आलेलो आहे. रिद्धपुराचं दर्शन घेणं, रिद्धपूरला जाणं हे खूप मोठं गोमटं पुण्य देणारी गोष्ट आहे. याच रिद्धपूरला मी आज आलेलो आहे. आज 25 डिसेंबर 2021 म्हणजे 2021 वर्षाच्या समाप्तीला रिद्धपूरला आलेलो आहे. 3-4 दिवस रिद्धपुराची सर्व स्थानं करणार आहे आणि ती सर्व स्थानं तुम्हाला दाखवण्याचाही माझा प्रयत्न असेल. मागे तुम्ही बघितलं असाल की श्री प्रभूंच्या निवासस्थानाकडे अर्थात राजमठाकडे जाणारा रस्ता आणि गेट आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हेच ते महाद्वार आहे ज्याला परमेश्वराकडे जायचं आहे, ज्याला परमेश्वर भेटावा अशी इच्छा आहे. त्याने या महाद्वारातून जायलाच हवं. जो या महाद्वारातून एकदम मध्ये गेला तो परमेश्वराच्या मार्गाला लागला असंच म्हणावं लागेल. आणि म्हणून हे ते रिद्धपूर श्री प्रभूंचं महाद्वार. आपण या गावामध्ये घुसल्याच डाव्या हाताला जे हे मंदिर बांधकाम सुरू आहे हे द्वारका दर्शन म्हणून स्थान आहे. हे द्वारका दर्शन आत्ता म्हटलं तसं मंदिराचं काम सुरू आहे. खरं तर इथल्या प्रत्येक स्थानाची लीळा सांगायचं म्हटलं ना तर खूप वेळ लागणार. कारण प्रत्येक ज्या गावाला, ज्या स्थानाला श्री गोविंद प्रभू महाराज 125 वर्ष मुक्कामी होते, अख्खं चरित्र, अख्खं पुस्तक एक त्यांच्यावरती ग्रथित झालेले, तयार झालेले त्या लीळा अक्षर सांगाव्या. मात्र शॉर्टकटमध्ये मी लीळांचा उल्लेख करत असताना असं सांगणार आहे. या ठिकाणी श्री गोविंद प्रभू बाबांनी हे आणि ते पलीकडचं जे आहे ते की द्वारका दर्शन, लक्ष्मण भटाला द्वारका दाखवली. या ठिकाणी हे बांधकाम सुरू आहे. आज प्रत्येक स्थानावरती खूप सारी फुलं आहेत, खूप सारी फुलं वाहिलेली आहेत. 25 डिसेंबर रोजी परिसरातील सद्भक्त मंडळी, भाविक भक्त रिद्धपूरच्या सर्व स्थानांना पुष्पार्पण करत असतात, फुलं वाहत असतात. खूप चांगली गोष्ट आहे, मला आवडली ती. या ठिकाणी विशेष आहेत. काम सुरू असल्याने वर्क इन प्रोग्रेस असं म्हणता येईल. काम सुरू असल्याने पूर्ण तर नाही तयार झालेलं, पण बहुतांश बऱ्यापैकी तयार झालेलं आहे मंदिर. रिद्धपुरी नांदे प्रभु अवतार, रिद्धपुरी नांदे करिता श्रवण. गावात घुसल्या डाव्या हाताला दुसरं जे स्थान लागतं ते महत्त्वपूर्ण देवी देवाच्या भेटी स्थान अर्थात भैरवबुरुज या नावाने या मंदिराची ओळख आहे. हे मंदिर ओळखलं जातं. या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा 20 दिवसाचा मुक्काम होता, त्यावेळेस स्थान आहे. पैठणला भक्त बाईसांना प्रेमदान दिल्यानंतर स्वामी ज्यावेळेस भक्त बाईसा, चांगदेव भट्ट, हसूबाई यांच्यासोबत जेव्हा या ठिकाणी आले त्यावेळेस इथे स्वामींचा 20 दिवसाचा मुक्काम होता. इथल्या लीळा
20 दिवसाचं वास्तव्य असलेला उल्लेख हे मंदिर आहे. मोकळं आहे, प्रशस्त आहे. आय थिंक सो मंदिराचं काही काम सुरू आहे मंदिराचं, त्यामुळे हे त्याचा जो कठडा आहे तो काढलेला आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष आहे या ठिकाणी. फुलांमध्ये झाकल्या गेला की दाबल्या गेला असं म्हणता येईल. या ठिकाणी एक विशेष आहे, श्री दत्तात्रय प्रभूंचाच असावा. मंदिरातून निघाल्यानंतर डाव्या बाजूला स्थान आहे श्री गोविंद प्रभू संबंधित. कधी बांधकाम झाले? 88. बापरे, 88 मध्ये झाले. इथे मोठे चिरे आहेत. चिरा म्हणजे खूप मोठा दगड, मोठा जरा शिळा वेगळा होतो. चिरा म्हणजे घडवलेला. दगड म्हणजे सामान्य, चिरा म्हणजे घडवलेला आहे, ज्याचा वापर बांधकामासाठी केला गेलेला. तो श्री प्रभू बाबा ही महादेवाची पिंड आहे. लिंग नमस्कार आहे. श्री प्रभू आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या संबंधित 5च पिंडी आहेत, 5च लिंग आहेत. श्री प्रभू बाबांसंबंधित खूप सारे आहेत. भैरव बुर्जाशी खूप साऱ्या लीळा आहेत. इथे आनंदी नमस्कारी हे स्थान. याच भैरव बुर्जास देवतेच्या मूर्तीशी खेळत असताना श्री प्रभू बाबा आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमूर्तीशी खेळले. देवी देव प्रकाशला अशी ती लीळा आहे. म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे परमेश्वर आहेत अशी जाणीव किंवा माहिती आमच्या श्री प्रभू बाबांनी दिली. धन्यवाद. देवे देव प्रकाश ही सर्वच्या सर्व स्थानं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी संबंधित आहेत. या ठिकाणी प्रत्येक स्थानाची लीळा लिहिलेली होती, मात्र कलर दिल्यानंतर ती मिटल्या गेलेली आहे. या इथं लीळा आहे, बघू शकता तुम्ही. सकाळी आलो बाबा. दंड. हे जे पलीकडे स्थान दिसते ना, ते सुद्धा स्थानच आहे. दंडत आहे. तिकडे आपण जाणार आहोत.
हो आई हो. बरं बरं आई. चपला देवाच्या डोक्यावर ठेवायला कमी करणार नाही लोक. परमेश्वरपूर रुद्रपूर पवित्र म्हणायचं आणि चपला घालून पार मंदिरात न्यायच्या. थोड्याशा खाली काढल्या तर काय हरकत आहे, पण काय कर. देव 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 करणं एवढं अवघड नाही बाबा. लोकांना लय सोपं वाटतं. इथे आश्रम आहे हा. द्विजा मार्ग सांगणे हे स्थान आहे. द्विजा म्हणजे ब्राह्मणाला श्रीप्रभू बाबांनी रस्ता सांगितला. त्यांना विचारलं, यजमाना हा रस्ता कुठे जातो? तेव्हा श्रीप्रभू बाबांनी सांगितलं की बाबा रे, हा रस्ता कुठे जातो ते. बघा कुठे जातो ते सांगितलं. देऊळवाड्याला जातो. गाडीचा जाण्याचा रस्ता वेगळा आहे. मी मधल्या रस्त्याने चाललोय. हे बघा भाग्यवान जीव, वृद्धपुरातली भाग्यवान माणसं. हे जे समोरचं मंदिर दिसतं हे 12 घोडे. श्री प्रभु जयंती. घडोघडी आठवूया हो, घडोघडी आठवूया. करुणिया वंदन श्री प्रभूला, जीव रक्षकाला. हे आहे 12 घोडे. आता इथं तुम्हाला 12 घोडे तर अजिबात दिसत नाही. मग 12 घोडे का म्हणतात? तर या ठिकाणी जो एक एक दगड आहे, पाषाण आहे, त्यावरती श्रीप्रभू बाबा बसत असत आणि घोडा चालल्यासारखं करत असत. जसं आपण तुकडुक तुकडुक करतो तशा पद्धतीनं श्रीप्रभू बाबा काहीशी करत असत. म्हणून याला 12 घोडे म्हणतात. या ठिकाणी ही 12 पाषाण आहेत. या 12 पाषांना 12 घोडा असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी लीळा दिलेली आहे. पाषाणावर बसून श्रीप्रभू घोडा घोडा म्हणून क्रीडा करत असेल. या पाषाणाच्या घोडे श्रीप्रभू दोन्ही श्रीचरण सोडून बसत असत. त्याला आपल्या श्रीचरणाने टाचलात. छडीपटाने आता दोरी मारत चाल असे एके दिवशी श्रीप्रभू घडले असताना घाटीवर विठ्ठांची भेट झाली. ती श्रीप्रभू दुर्या होळा. मग श्रीप्रभूंनी त्यांना शिंगणापूर जाण्यास सांगितले. तर असली ही लीला. घडोघडी आठवूया हो, करुणिया वंदन श्री प्रभू. फोटो काढून घ्या. आमचे फोटो काढा. 12 घोड्याची पूजा घे म्हणा. हे आहे 12 घोड्याचं स्थान. या इथे ओटी उघळतात देवाच्यासाठी, 12 घोड्यांसाठी. हे पुजारी बाबा आहे. काय नाव आहे काका तुमचं? प्रदीप पंजाबी. मोबाईल नंबर सांगा. 80077723355. तुम्हाला जर ओटी उपहार करायचा असेल तर या सांगितलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि नक्की या तुम्ही.
प्रतिदिनी 60 जीवा मोक्षदान. दंडवत दंडवत. तुम्ही बघितलं, आता जे बघणार नाही त्यांना दाखवायचा प्रयत्न करतो. हा प्रसिद्ध मठ आहे दर्यापूरकर मठ, फुलारी आई मठ याला म्हणतात. श्रावणी पूजा. केशवनायकाची पूजा स्वीकार. हे मंदिर आहे छानसं. श्रावणीय वस्त्रपूजा स्वीकार या ठिकाणची लीळा आहे. पहिला पवती अवसर या स्थानी झाला असा उल्लेख इथं आलेला आहे. धन्यवाद. हा बघत राज मोठा मध्ये आपण आलेलो. तिकडे स्थान आहे ना. पश्चिम महाद्वार जे नावाचं स्थान होतं हे आहे पश्चिम महाद्वार. नगर महाद्वार पश्चिमाभिमुख हे ते स्थान. देव भद्रपद्मासी शुद्ध त्रयोदर्शीन अवतरले कट सूर्यानय. या ठिकाणी खूप मोठी मूर्त आहे. पंचावताराचा अवसर झालेला आहे इथे. इथे हे दंड, हे चिरे नमस्कारी आहेत, मूर्ती आहेत. मूर्ती नमस्कारी आहे. श्री दत्तप्रभूंची मूर्ती आहे आणि श्री गोविंद प्रभू संबंधित आहेत. महत्त्वाचं म्हणजे रुद्रपुरातल्या बहुतांश मूर्ती या श्रीप्रभूबाबांनी खेळक्रीडा करून पावन केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे. वस्त्र घातलेले असल्याने ही अशी मूर्त आहे. वस्त्र परिधान केलेले असल्याने आपल्याला दिसत नाही, पण मूर्त अशी आहे. हॉल आहे असा. छान अशी चिरे आहेत ठेवलेले व्यवस्थित. ड्रेस पण चांगले आहेत. मी खूपदा सांगत असतो की ज्या ठिकाणी मंदिर असतं आणि मंदिरात जर काही सूचना असेल तर त्या सूचनांचं नक्की आपण पालन करायला हवं. जिथं जिथं ज्या ज्या मंदिरात ज्या सूचना असतात त्याचं आपण नक्कीच पालन करावं.
ही बिदी आहे, बिदी म्हणायची याला. इथले लोक भाग्यवान, लोकांच्या घरामध्ये सुद्धा स्थानं आहेत. या स्थानाचं नाव बालके वेलेवेठी स्थान, म्हणजे बालकाला आता याच्यासोबत काय म्हणतात, वेलासोबतच श्रीप्रभूबाबांनी त्याला फरफटून नेलं. हे घरातलं स्थान आहे. हे भाग्यवान जीव आहेत. छान श्रीकृष्णांचा फोटो आहे. हा आहे वांदेश्कर मठ. दंडवत. इकडे स्थान आहे. जे आपण मग 12 घोडे बघितले त्यातला 13वा म्हणजे त्याच्या पुढचा मी मासिकाचं स्टिकर लावलं होतं काही वर्षापूर्वी. काय म्हणजे त्याला तरी 5 वर्षापेक्षा जास्त वेळ झाला. तसंच आहे अजून. घोडी अशी खेळ करणे हे 13वा घोडा म्हणतात त्याला. किंवा बागडा घोडा असंही म्हणतात. खरं तर एरवी देवाला एक फूल नसतं, पण आज फुलांचा वर्षाव असतो. खूप फुलं असतात, एरवी मात्र नसतात. मुख्य स्थानाला फुलं अर्पण केल्यानंतर बाकीच्या स्थानांना काय कोणी करत नाही. श्रावणे दक्षिणे दोन्ही घोडे. येथील पाषाण घोड्यावर बसून श्रीप्रभू खेळ करत असत. म्हणजे 14 घोडे म्हणायला हरकत नाही. हे 2 आणि ते 1. हे मंदिर श्री प्रभू जयंतीला हा रस्ता सरळ. गाडी मात्र आपण चाललोय त्या रस्त्याच्या उजव्या हातानं, म्हणजे या सगळ्या वस्तीच्या पाठीमागून जात असते. हा रस्ता राजवाड्याकडे, आपल्या राजमठाकडे जातो. हे आहे राजबीदीतील यक्षदेव मठ संस्थान. दुपारच्या वेळेस बंद असतं. हे राजबीदीमध्ये असलेल्या श्री यक्षदेव मठातील स्थान आहे. महालक्ष्मीचं आहे. श्री महालक्ष्मी संस्थान याच नावाने प्रसिद्ध आहे. हे आहे श्री प्रभूबाबा संबंधित स्थान. ही श्री प्रभूबाबा संबंधित मूर्ती आहे. येथे भक्त औसा राहत होते. आश्री दत्तात्रयांचा विशेष ही मूर्ती. इथे मांडलिक चिरा आहे मोठा. जुनं बांधकाम, धाब्याचं म्हणतात त्या टाईप मानता येईल. या ठिकाणी
आचार्य श्री बाबा विराजमान असतात. हा परिसर. दंडत बाबा, हे आमचे मंगेश दादा. याच रस्त्याने आपण 12 घोडे, 13वा, 14वा, श्रावणी हे सगळं बघितलं. हे आहे गोपीराज संग्रहालय ग्रंथालय. तेही आपण आपल्या वेगळ्या उपक्रमात म्हणजे ॲक्टरमध्ये बघणार आहोत. राजवेदीने जेव्हा चालती नगराचे प्रभू वास पाहती, टाळी वाणी हास्य करीती, या परी रुचिक पुरी क्रीडती नगती. प्रभु लीला गाती नगती, प्रभु लीला गाती स्वयं श्री चक्रधर ऐकती. आहे मुक्तेश्वर. या ठिकाणी मुक्तेश्वर नावाची देवता होती. त्या देवतेच्या प्रतिमेशी श्री प्रभुबाबांनी खेळ केला. इकडनं आपलं खाली ओढण झडपाच्या आवाराकडे, त्याचप्रमाणे आळंदीकडे जाऊ शकतो. ते आपण वेगळ्या रस्त्याने जाणार आहोत. पहिल्यांदा राजवीधीच्या आसपासचे स्थान बघणार. धन्यवाद. तर बंद आहे का आता? बंद आहे का? उघडा ना मग. हा आहे आचार्य श्री तळेगावकर बाबांचा मठ. तळेगावकर मठ या मठाला म्हटलं जातं. हो, या ठिकाणी श्राद्धग्रही आरोग्य करणे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी तिकोपाध्यांच्या जावयाचा मठ होता, आपला आवार होता. त्या आवारातील हे स्थान आहे. छानसं छोटंसं मंदिर आहे. हा मठ खूप जुना असल्या कारणाने पडायला झालेला आहे असं म्हणलं तरी चालेल म्हणायला. कारण याला टेकू दिलेले मध्येच खांब व खराब व्हायला लागले. लाकडी आहे. हे आहे श्राद्धगृह, जावईगृही श्राद्ध चाखणे स्थान. इथं तिकोपाध्याय जावई श्राद्धी आरोग्य स्वीकारणे, म्हातारीची कोपटी या नावाने हे आहे संपूर्ण. ही या ठिकाणची लीला आहे. श्री प्रभुबाबांची खासियत होती, दीनदुबळ्यांचे खऱ्या अर्थाने कैवारी होते श्री प्रभुबाबा. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी भावभक्ती असेल तर गरीब श्रीमंत ते न बघता
तेन भक्ता श्रीप्रभू बाबा त्या ठिकाणी जाऊन श्राद्धग्रही आरोहण करत असत, स्वीकार करत असत. हे पण तळेगाव मठा शेजारीच आहे. धानोचा घाटा आरोहण तिकोपाध्याच्या आवाराचे नैऋत्य कोणी. धानोचा आवार. धानोचा भाऊ आपे तो आजारी होता. त्याच्यासाठी घाटा तयार करून तो काठवटीत नेवण्यासाठी ठेवला होता. तेवढ्यात श्रीप्रभू तेथे आले आणि त्यांनी घाटा पिण्यास सुरुवात केली. मात्र आपे जे आहे ते मोठ्यानं ओरडून धानूला सांगायला गेले की रावळ घाटा आरोगत आहे. धानू म्हटलं, अरे खाऊ दे रे त्यांना, मी तुला दुसरा देईन. आणि मग श्रीप्रभूंनी काठवटीत ते घाटा आरोहण केला आणि इथून निघून गेले. ते हे स्थान होय. समोर आहे आपलं परमपवित्र असणारं राजमठाचं स्थान. तत्पूर्वी आपण तिकोपाध्यांच्या आवारातील स्थान बघू. या ठिकाणी या तिकोपाध्यांच्या आवारामध्ये श्रीप्रभू बाबांचं 60 वर्ष अवस्थान होतं, वास्तव्य होतं. 60 वर्ष बालपणापासून. हे आहे अणुवर्जित जाणे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं स्थान आहे. अणुवर्जित जाणे, उभे राहणे. मठी रोटी आरोहण केल्यानंतर आमचे सर्वज्ञ श्रीप्रभूंना पोहोचवित इथपर्यंत आले. श्रीप्रभू तिकोपाध्यांच्या आवारात गेल्यावर मग आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भैरव गुरुवाकडे गेले. म्हणे अणुवर्जित येणे असं हे स्थान. हे आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित. हे आहे वस्त्रपूजा स्वीकार करणे. आमच्या सर्वज्ञांना येथे गुडघे मोडून आसन झाले. मग सर्वज्ञांनी श्रीप्रभू बाबांना वस्त्र समर्पण केले. प्रभू जगाचा मालक असताना, सर्वज्ञ जगाचा मालक असतानाही, दोनही परमेश्वर अवतार असताना गुरुने शिष्याशी कसं वर्तन करावं याचं हे उदाहरण की स्वामी आपले दोन्ही श्रीचरण दुमडून बसतात, पाय मोडून बसतात आणि भोजनाचा वस्त्राची विनंती करतात. या ठिकाणी आबाईसा भेटी, श्री गोविंदप्रभूंचे अवस्थान स्थान, मयंबट्टा फुटा स्वीकार, गुलदर्शिनी मयंबट्टा भेटी या सगळ्या लेळा इथल्याच आहे. इथे हे संपूर्ण लेळा दिलेल्या आहेत. त्या काहीशा अंधूक झालेल्या आहेत. साठ वर्ष होते. ओडिवा जे ज्याच्याकडे जाणार आहे तिथे 12 वर्ष होते. मागच्या बाजूला गुलदर्शनी मयंबट्टा भेटी. याच ठिकाणी श्रीप्रभूंची आणि मयंबट्टांची भेट झाली. श्रीप्रभूंचं दर्शन घेतलं होतं. या ठिकाणच्या लेण्यांची 7, 8, 9, 10, 11, 12, 15 ही जी स्थानांची क्रमांक आहेत त्या स्थानांच्या
क्रमांकाची लीळा कोणती आहे ते सांगितलेले आहे. रांजणी सातरा घालणे. तिकोपाध्यांच्या लेकीने भोजनाला नकार दिल्यानंतर रांजणी उतरून तिचा बिछाना आहे तो रांजणामध्ये शिरपवून टाकला. दही भात आरोगण दशक्रिया ओटीचे स्थान आहे. दही भात आरोगण केलं या ठिकाणी. मादनी स्थान. मादनी म्हणजे पुन्हा स्नान करणे. तिरडी बांधणी स्थान. तिकोपाध्याय ज्यावेळेस त्यांचं मरण जवळ आलं होतं त्यावेळेस श्रीप्रभूंनी या ठिकाणी तिरडी बांधली त्यांची. उडी वेदाध्ययन स्थान. या ठिकाणी श्रीप्रभूंचं वेदाध्ययन केलं होतं श्रीप्रभावांनी. हे आहे उडीवा अवस्थान. भाग्यवान होते तिकोपाध्याय. साठ वर्षाचं वास्तव्य. 60 वर्ष. कवन दैवा मी जोडिले नाही सन्निधान घडले. श्रीप्रभूंच्या येथे तिकोपाध्यांचा उडिवा म्हणजे गोवऱ्या ठेवण्यासाठी तयार केलेले कुडाचे घर. उडिव्यामध्ये श्रीप्रभूंचे 12 वर्ष वास्तव्य होते. एके दिवशी मध्यरात्री श्रीप्रभूंच्या मूर्तीपासून प्रकाश पडला. तो आकाशापर्यंत वाढला. तिकोपाध्यांच्या बायकोला वाटले उडव्याला आग लागली म्हणून तिने तिकोपाध्यांना सांगितले. तिकोपाध्याय धावत येऊन पाहतात तो श्रीप्रभूंच्या मूर्तीपासून प्रकाश पडलेला आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी श्रीप्रभूंना दंडवत घातले. जवळ राहून पटीशाळेवरील ओट्यावर झोपण्याची विनंती केली. तेव्हापासून श्रीप्रभू बाबा पटीशाळेवरील ओट्यावर राहू लागले. म्हणजे या ठिकाणी पूर्ण ह्या तिकोपाध्याच्या आवारामध्ये 60 वर्ष होते. त्यातले 12 वर्ष इथे होते. हे संपूर्ण स्थान तिकोपाध्यांच्या आवारामध्ये 60 वर्षाचं वास्तव्य. तिकोपाध्यांचा वाडा आवार. ते मामा होते त्यांचे. तिकोपाध्याय 3 जण मामा होते. त्यापैकी तिकोपाध्याय सगळ्यात भाग्यवान होते. मग म्हटलं ते हे वस्त्रपूजेचं स्थान आहे. लघु परिश्रय स्थान आहे.
हा तिथोपद्यांचा आवाज. हे जे छोटं मंदिर असलं हे धानोचा घाटा, हे बोळवीत जाणे आणि हा तो प्रसन्न असा श्रीप्रभूंचा राजमठ. हे आमच्या दीपक भाऊ बिडकरांचं दुकान आहे. पुस्तकं, सगळ्या वस्तू मला इथे मिळतील. ही पार्किंग व्यवस्था खरं तर खाली आहे, मात्र गाड्या इथं आणतात. मावशी हे स्थान कोणते आहे? खिडकी अवलंबून. हां, हे उत्तर खिडकी स्थान आहे. याचा काही भाग मधूनही आहे. हे दुकान आहे विजू भाऊ बिडकर यांचं. पंथीय सर्व साहित्य या ठिकाणी. हा श्रीप्रभू बाबांची पालखी रथ ज्यात निघतो तो हा रथ इथं ठेवलेला आहे. आपल्या श्री क्षेत्र जाळीच्या देवाला जसा खूप मोठा जो रथ आहे तसा. श्रीप्रभू बाबांचा हा कळस, महाद्वाराचा कळस. हे महाद्वार श्री गोविंद प्रभू राजमठ संस्थान श्री क्षेत्र युद्धपूर. पुनश्च एकदा बघा.